फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर DLED जी काही जून 2025ची आपली जी काही एक्झाम होती तिचं टाइम टेबल या ठिकाणी आलेलं आहे. जाणून घेऊया की टाइम टेबल म्हणजे पेपर कधीपासून सुरू होत आहे, एक्झाम फॉर्म कुठपर्यंत किंवा मग डेट काय काय आहे. प्रत्यक्ष परीक्षा जी आहे त्याने दिलेली आहे ती 3/6/2025 ते 12/6/2025 पर्यंत तुमची एक्झाम आहे. म्हणजे 3 जूनपासून तुमची एक्झाम जी आहे ती सुरू होणार आहे. बाकी खाली तुम्हाला सगळं दिलेलं असणार आहे की काय काय इन्फॉर्मेशन आहे, कशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरायचा आहे, हे सगळं आपल्याला माहीत आहे बरोबर. ते तरीही आपण चेक करूया. इथे पेज नंबर दिले आहे की कोणत्या कोणत्या पेजवर तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन दिलेली आहे, की ऑनलाईन जे काही फॉर्म आहे ते कधी भरायचं आहे, रजिस्ट्रेशन कधी करायचं आहे, फी कधी भरायची आहे, वेळापत्रक काय आहे, फर्स्ट सेकंड टाइम टेबल काय आहे, किती तारखेला आहे, हे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. तर आपलं रजिस्ट्रेशन जे आहे, आपल्याला ऑनलाईन जो काही फॉर्म आहे तो 1/4 म्हणजे 1 एप्रिलपासून ते 3/5 पर्यंत म्हणजे 1 महिन्याचा कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म जो आहे तो फिल करता येणार आहे बरोबर. काही चुकलेलं असेल फॉर्ममध्ये, जर काही चुकलेलं असेल तर ती दुरुस्तसुद्धा तुम्हाला 25/4च्या आत जे आहे ते करायचं आहे बरोबर. आणि तुमची जी काही परीक्षेचं जे काही प्रवेशपत्र आहे ते 24/5/2025 पासून जे आहे ते तुम्हाला हातात मिळणार आहे. आणि 3/6 पासून ते 12/6 पर्यंत तुमचे जे काही पेपर आहे ते होणार आहे. म्हणजे जवळपास यावेळेस 9 दिवस आपली एक्झाम असते बरोबर. म्हणजे 8 पेपर प्लस 1 सुट्टी असते. तसे यावेळेस जवळपास 3 ते 13 म्हणजे जवळपास 10 ते 11 दिवस लांबलेले आहे. काय आहे बघूया. ठीक आहे. रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आहे काय ते सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. काही ठिकाणी तुमचं कॉलेज जे आहे ते फॉर्म फिल करून घेतं, तर काही ठिकाणी तुम्हाला स्वतः फॉर्म फिल करावे लागतात. ठीक आहे. बाकीच्या सगळ्या ज्या काही सूचना आहेत त्या ऑलरेडी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की कोणत्या कोड कोणत्या घालायचा आहे किंवा काय, ते सगळं तिथे दिलेलं आहे. ते मी काही तुम्हाला सांगत नाही. बघूया आपले पेपर जे आहे ते कधीपासून सुरू होत आहे, कोणता पेपर कधी येतोय. हां, इथे मात्र एक चेंजेस यावेळेस आलेला आहे की प्रति विषय जो आहे 150 रुपये गुणिले 8 म्हणजे जवळपास 1200 रुपये तुमची फी यावेळेस एक्झामची फी असणार आहे. दरवेळेस ती 100 रुपये असायची, म्हणजे 800 रुपये फी तुम्हाला दरवेळेस भरायला लागायची. तर यावेळेस 1200 रुपये फी जी आहे ती करण्यात आलेली आहे. याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे बरोबर. आणि ते जे काही अतिविलंब म्हणजे जे काही लेट फी आहे ती पण तुम्हाला कुठपर्यंत भरायची आहे, 22/4 जे आहे किंवा 18/4 पर्यंत तुम्हाला लेट फी भरायची आहे. ठीक आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकतात. हे सगळं जे काय आहे ते सनी पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली आहे. तर आपलं जे काही फर्स्ट इयर जे आहे त्याचं टाइम टेबल बघूया. तर 3/6 पासून मंगळवार जो आहे, मंगळवारीपासून तर तुमचं 12/6 पर्यंत गुरुवारपर्यंत तुमचा पेपर जो आहे तो असणार आहे. शनिवार रविवार इथे 2 दिवस सुट्टी येत आहे, 7 आणि 8, म्हणून जो आहे 1 दिवस पेपरचा वाढलेला आहे. बकरी ईद आहे आणि 1 रविवारची सुट्टी आहे, त्यामुळे इथे 2 दिवस जे आहे ते वाढलेले आहे. 11 ते 1 तुमचा टाइम टेबल असणार आहे. प्रत्येक विषयाचे 11 ते 1 तुमचं टाइम टेबल असेल. आणि प्रोफिशियन्सी जी आहे त्याच्यासाठी 11 ते 12 1 हवरचं टाइम टेबल आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बरोबर. यात नवीन काही सांगायचं नाही. 40 मार्काचा पेपर आहे. प्रोफिशियन्सी 20 मार्काचा आहे, 1 तासाचा. ठीक आहे. सेकंड इयरचं ही सेम आहे, काही डिफरंट त्यामध्ये नाही आहे. 3/6 पासून तुमचा पेपर आहे. 3 ते 5 टाईम व्यवस्थितपणे ध्यानात ठेवायचा आहे. पॅडागॉजी आणि प्रोफिशियन्सी जी आहे ती 20 मार्क्सला आहे, म्हणजे 3 ते 4 1 हवरचा पेपर तिथे असणार आहे. विद्यार्थ्यांना टाईम पुरत नाही, त्यामुळे क्वेश्चन पेपर जे आहे त्या सोडवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. इथेही सेम टाइम टेबल आहे, काही डिफरन्स नाही आहे. आणि हे जे टाइम टेबल आहे ते रेग्युलर विद्यार्थ्यांचं असणार आहे बरोबर. आपली जी काही रिपीटरची एक्झाम आहे ती डिसेंबरमध्ये होत असते आणि हे जे टाइम टेबल आहे ते रेग्युलरचं आहे, प्लस रिपीटरसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरणार आहे बरोबर. ज्यांचा कोणाचा आता बॅकला राहिलेला असेल एखादा सब्जेक्ट त्यांनीसुद्धा या ठिकाणी फॉर्म भरून द्यायचा आहे. पण रेग्युलरचे जे काही पेपर आहेत ते फिक्स म्हणजे असणारच आहे बरोबर. काही डाऊट असेल ते विचारू शकता. DLED फर्स्ट इयर असो किंवा सेकंड इयर असो, ऑल जे काही मराठी मीडियमच्या नोट्स ज्या आहे त्या अवेलेबल आहेत. 720ला सेट आहे, 780 त्याची प्राईज होते, परंतु 720ला मी तुम्हाला डिस्काउंट म्हणून दिलेला आहे. आणि इंग्लिश मीडियमचा F4 आणि S4 किंवा F6 आणि S6 सोडून बाकीचे जे काही सब्जेक्ट आहे 6 सब्जेक्ट उरलेले ते 550ला तुम्हाला मी दिलेलं आहे. 580 त्याची प्राईज होते.
ठीक आहे. तर त्याचे अशा प्रकारे सेट तुम्हाला मी या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहे. इंग्लिशच्या नोट्ससुद्धा बऱ्यापैकी प्रिपेअर झालेल्या आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहे ते मी तुम्हाला प्रिपेअर करून देण्याचा ट्राय करते. जास्तीत जास्त ट्राय करेल की ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन देण्यात यावे, बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर तुम्ही जे काही बुक सेट आहे तो घ्यायला गेला तर जवळपास 900+ तुम्हाला पैसे या ठिकाणी लागणार आहे. आणि नोट्समध्ये जे आहे ऑल इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळे जे काही टॉपिक्स आहे ते कमी कवर करून दिलेले आहे. आता अशा प्रकारे नोट्स मी या ठिकाणी तयार केलेले आहे. काही भरपूर विद्यार्थ्यांनी 100-150च्या वरती विद्यार्थ्यांनी मागच्या वेळेस डिसेंबर 2024ची जी काही पेपर झाला त्या ठिकाणी नोट्स घेतल्या होत्या. खूप विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि अशी एकही निगेटिव्ह कमेंट आलेली नाही की मॅडम तुमच्या नोट्सचा काहीच फायदा झाला नाही किंवा क्वेश्चन आलेच नाही. जवळपास 30-32 मार्क्सचं तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून गेले तर 32 ते 35 मार्क्सचं त्या नोट्समधून विचारलं गेलेलं होतं. त्यामुळे नोट्स जे आहे, ज्यांच्या कोणाकडे बुक्स नसतील त्यांनी नोट्स घ्यायचा ट्राय करायचा आहे. बुक्स घेण्याचा किंवा मग तुमची इच्छा तुम्हाला जसं पाहिजे तसं. तर आत्तापासून जर विचार केला, 1 मार्च आहे आज, 2 मार्च 1 मार्च, 1 एप्रिल, 1 मे, 1 जून म्हणजे 3 महिने तुमच्याकडे शिल्लक आहे. महामॅरेथॉन सुरू करायचा ट्राय करेल, टाईम भेटेल तसा. कारण ऑलरेडी नोट्स प्रिपेअरसाठी मला जवळपास 7 ते 8 तास कंटिन्यू बसायला लागतं. एडिटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी बघायला लागतात. स्पेलिंग मिस्टेक असतात, काही चुकीचं सांगण्यात यावं न यावं याचीही मी तिथे काळजी घेत असते. ठीक आहे. तर पेपरची तारीख लक्षात आलेली आहे तुमच्या 3 जूनपासून ते 12 जूनपर्यंत तुमची एक्झाम जी आहे ते फर्स्ट इयर सेकंड इयर असणार आहे. फॉर्म भरण्याचा लवकरात लवकर फॉर्म भरायचे आहे. लेट कोणी करायचं नाही आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. अशा प्रकारे हे जे काही आजचा शॉर्टकट व्हिडिओ होता, तुमचा जो काही जून 2025ची जी काही एक्झाम आहे ती खूप जास्त जवळ म्हणजे आलेली आहे असं समजलं तरीही चालेल. ठीक आहे. तर काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल तर टेलिग्रामवर तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता. ग्रुप म्यूटच ठेवण्यात येणार आहे कारण ग्रुपवर खूप जास्त विद्यार्थी एकमेकांची काही मिसअंडरस्टँडिंगमुळे मला त्या ग्रुपवर कोणीही काहीही पर्सनली घेऊ नये यासाठी तो म्यूट ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही मला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा ट्राय करायचा आहे. आपले मित्रमैत्रिणी कुठे फिरायला गेले असतील किंवा काही एन्जॉय करत असतील तर त्यांना सांगायचं आहे की बाबा बाई पेपर आलेले आहे, अभ्यास करा, नोट्स घ्या, व्यवस्थितपणे सराव करा. हँडरायटिंग व्यवस्थित काढायचे आहे. विद्यार्थ्यांना टाईम पुरत नाही पेपर लिहिताना. त्याचे मी तुम्हाला सगळे व्हिडिओ बनवलेले आहे की टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आहे, क्वेश्चन पेपर कशी सॉल्व करायचे आहे, ते सगळं मी तुम्हाला डिटेल अपलोड केलेलं आहे. जवळपास वीकमधून एक वेळेला एक क्वेश्चन पेपर तुम्हाला मी ग्रुपवर अपलोड करत जाईल की कशा प्रकारे सॉल्व करायची आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.